येणार आपण विकास कामाच्या बाबतीत खंडाळा तालुक्यासाठी कदाचित मान तालुक्यापेक्षा काकणभर जास्तीत द्यायचा प्रयत्न करेल। जो विश्वास या जनतेने दिला आहे, जो विश्वास या जनतेने टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून आम्हाला सगळ्यांना काम करायचं। हे सगळं करत असताना आज बघतो खंडाळा तालुक्याला आज ऋषी आप्पाच्या रूपानं एक समाज कल्याण सभापती म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला याचा आनंद आहे। बाबा आम्ही दोघं मिळून आम्ही काम केलं आणि आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतलाय खंडाळा तालुक्याला आम्हाला न्याय द्यायचा आणि तो न्याय देत असताना खऱ्या अर्थानं मला मनापासूनचा बापू आनंद आहे की मी माझ्या मित्राच्या मुलाला, पण एक आहे मित्राचा मुलगा म्हणून नाही, तो तेवढाच कर्तव्यदक्ष कामसू पण आहे, त्याची क्षमता पण आहे। असं नाही की उगाच मित्राचा मुलगा आहे म्हणून त्याला दिला असंही नाही, त्याच्यामध्ये अविनाश भाऊंच्या सारखंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्ती चिकाटी बघितली। भाऊ थोडा आमचा दिलदार होता, हे दिलदार पण नाही आहे, एकदा धरलं की सोडतच नाही आणि काम होईपर्यंत काय विषयच नाही। आता कळेल तुला, तू माझ्या मागे लागत होत, लोक तुझ्या मागे लागल्यावर कळेल तुला कसं असतं। माझ्या मागे लागत होता की हे झालंच पाहिजे, मी किती शिवाय टाकू दे पण नाही भाऊ करायलाच लागतं, एवढं झालं। ही चिकाटी आज त्याच्यामध्ये आहे आणि आज एका युवकावर खूप चांगली जबाबदारी आली। माझी भावना एवढीच आहे, जबाबदारीनं काम करा, लोकांना सन्मानानं भेटा, नम्रता ठेवा, डोक्यात सत्तेची हवा जाऊ देऊ नका, अजून खूप लांब जायचं आपल्याला। खऱ्या अर्थानं ज्याच्या डोक्यात सत्तेची हवा जात नाही ना, तो सहजासहजी अपयशी होत नाही। त्यामुळे ती भावना डोक्यामध्ये ठेवा, काम करायची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करा आणि ही संधी पुन्हा पुन्हा नसते। जेव्हा संधी मिळाली तेव्हा आपण काय केलं हा इतिहास असतो, तोच इतिहास असतो। नाही तर आला गेला कळालंच नाही, असे अनेक लोक येतात आणि जातात पण काय झालं समजत नाही, तसं होता कामा नये, अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो।